आज आपण बनवतोय भेंडी मसाला, जसा रेस्टॉरंटमध्ये मिळतो अगदी तसाच, तेही घरचे मसाले वापरून. चला तर मग सुरुवात करूयात. सुरुवातीला काय केले, भेंड्या मी या पाव किलो घेतल्यात, ज्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात. आणि ते कट करताना आता काय करायचे, त्याचा असा वरचा भाग आणि खालचा भाग थोडा कट करून मधून त्याला असा कट करायचा आणि अशा 2 तुकडे करून घ्यायचं. या पद्धतीनेच सगळ्या भेंड्या कट करून घ्यायच्या. भेंडी जर छोटी असेल तर 2 आणि जर जास्तच मोठी असेल या पद्धतीनं तर तुम्ही त्याचे 3 तुकडे करून घेऊ शकता. एकसारख्या आकाराचे असते सगळे तुकडे करून घेऊयात भेंडीचे. आणि हा भेंडी मसाला आपण अगदी घरच्या मसाल्यांमध्ये, म्हणजे जे घरी आपल्या अवेलेबल मसाले आहेत ते वापरून बनवणार आहोत. बनवायला जेवढा सोपा तेवढाच खायला टेस्टी आहे. एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीनं. इथं आपल्या सगळ्या भेंड्या कट करून झाल्यात. आता पुढची तयारी करूयात. आता काय करणार आहोत, आपण या भेंडीला थोडेसे मसाले कोट करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण घालणार आहे एक अर्धा चमचा छोटा हळद, थोडीशी मिरची पावडर, थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण परत ही मीठ ॲड करणार आहे, त्यामुळं फक्त ह्या भेंडीपुरतं मीठ घालून घ्यायचं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करतोय, आपण पोहे वगैरे खातो तो 1 चमचा बेसन पीठ, हे व्यवस्थित ॲड करून घेऊयात. हे सगळं बेसन पीठ भेंडीला व्यवस्थित कोट करून घ्यायचं. हे जोपर्यंत असं कोट होत नाही तोपर्यंत कोट करून घ्यायचं. जास्तच कोरडं वाटत असेल तर थोडंसं 1-2 थेंब पाणी ॲड करायचं. भेंडीला आपला मसाला व्यवस्थित कोट करून झाले. कढई मी गरम करायला ठेवली. आता काय करायचं, 1-2 चमचे तेल टाकून भेंडी ही आपल्याला थोडीशी त्याच्यावरती परतून घ्यायची. तेल थोडं गरम झाले. आता आपली ही कोट केलेली भेंडी टाकून घेऊयात. गॅसची फ्लेम लोच ठेवायची, नाहीतर काय होईल, भेंडी वरून भाजली जाईल, आतून कच्ची राहील. त्याच्यासाठी गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरती भेंडी अशी छान एकसारखी भाजून घ्यायची. भेंडी आपली छान अशी भाजून घेतली आहे. आता ती काढून घेऊयात. आता आहे याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात. भेंडी मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया. टोमॅटो प्युरी, कांदा एक बारीक चिरून घेतलेला, मिरची एक हिरवी कट करून घेतली, कोथिंबीर, हे थोडे खडे मसाले, जिरे घेतलेत, आलं लसणाची पेस्ट, दही, मिरची पावडर, गरम मसाला, मीठ, हळद आणि कढईत आपण तेल गरम करायला ठेवले. आता फोडणी घालून घेऊयात. सुरुवातीला जिरे आणि थोडेसे मसाले. जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये ॲड करूया बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा छान एकसारखा भाजून घेऊयात. कांदा थोडासा भाजत आला की हिरवी मिरची, ही कमी तिखटाची हिरवी मिरची घेतली आहे मी. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर ती तिखटाची घेतली तरीही चालेल. छान एकसारखं परतून घेऊयात. कांदा थोडासा भाजत आला की 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेऊयात. आलं लसणाची पेस्ट ही त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊयात, म्हणजे ती कांद्याबरोबर व्यवस्थित परतली जाईल. हे सगळं व्यवस्थित भाजून झाल्यावर आता ह्याच्यामध्ये ॲड करूया टोमॅटोची पेस्ट. इथं मग एक मोठा टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतला आहे, तेही आता व्यवस्थित मिक्स करूया.
थोडंसं मी पाणी ॲड केलं आहे. आता हे 2 ते 3 मिनटं झाकून ठेवूयात. आपली टोमॅटोची प्युरी कांदा भाजतोय तोपर्यंत काय करायचं, आपण हे जे दही घेतले त्या दह्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात. म्हणजे ते दह्याबरोबर छान मिक्स केले जातात आणि भाजीला छान चव येते. दही घेताना जास्त आंबट घ्यायचं नाही, म्हणजे 2-3 दिवसाचं घ्यायचं नाही. ताजं दही घ्यायचं म्हणजे ते जास्त आंबट नसणार आणि व्यवस्थित असं त्याला फेटून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये आता हे जे मसाले घेतलेत ते ॲड करूयात. सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. आपले मसाले छान मिक्स करून झालेत. पेस्ट पण आपली छान अशी भाजत आली. त्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. आता याच्यामध्ये आपण जे दही आणि मसाले मिक्स केलेत ते घालून घेऊयात. छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ह्यालाही चांगलं तेल सुटेपर्यंत भाजूयात. थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात. तुम्हाला जर थोडं पातळ हवी असेल ही ग्रेव्ही तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता. आता याच्यामध्ये आपण जी फ्राय करून घेतलेली भेंडी आहे ती घालून घेऊयात. भेंडी ही मसाल्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला मी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करते. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. आता ह्याच्यावरती एक झाकण देऊन ह्याला 2 ते 3 मिनटं वाफ देऊयात. ह्याला छान अशी वाफ बसले. तुम्ही बघू शकताय एकसारखा मसाला आहे, कुठेही असं पाणी वगैरे नाही आहे. छान त्याची कन्सिस्टन्सी झाली, एकसारखी ग्रेव्ही दाटसर आहे. आता का ह्या स्टेजला काय करायचं की वरून आपण थोडीशी क्रश केलेली कसुरी मेथी घालून घ्यायचं आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर जी मी धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतली ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.